नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आपण कृषी व संलग्न क्षेत्रे हा टॉपिक बघत आहोत. त्या टॉपिकमधील भाग 1 असेल, भाग 2 असेल, भाग 3 असेल, असे 3 भाग आपण पाहून झाले आहेत. तर आज भाग 4 बघणार आहोत आणि जे आपला टॉपिक संपणार आहे. मित्रांनो, ह्या टॉपिकला आपण खूप वेळ दिला आहे. त्याचं कारण असं आहे की भूगोल असेल, पर्यावरण असेल, कृषी असेल आणि अर्थशास्त्र या चारही विषयाचा रिलेव्हन्स आपल्याला ह्या टॉपिकशी दिसतो आणि ह्या टॉपिकला धरून ह्या चारही विषयाला आपल्याला आयोग क्वेश्चन विचारताना दिसतं. त्यामुळे मी ह्या टॉपिकला जास्तीत जास्त वेटेज दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो की अभ्यास करत असताना PYQ करा. मी तुम्हाला नेहमी म्हणतो, आज पण ती सूचना आहे, वेळ आहे, खूप वेळ आहे. 15 दिवस राहिले एक्झामला, 20 दिवस जरी राहिले तरी काही हरकत नाही. तुम्ही PYQ तुमचे होऊ शकतात. फक्त कसं आहे, तुमची करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. GS 1, 2, 3, 4 चे 12 ते 23 चे क्वेश्चन पेपर झेरॉक्स काढणे, त्याच्या आन्सर की काढणे आणि त्या डायरेक्ट टिक करायच्या आणि उत्तर टिक करून डायरेक्ट उत्तर काय करायचे, वाचायला चालू करायचे. आणि उत्तर मी म्हणतोय की एक पेपर एका तासामध्ये होतं. दररोज 2-2 पेपर जरी केले तरीही तुमच्या एक्झामच्या अगोदर सर्व 48 पेपर पाहून होतील. मी हे का सांगतो की मित्रांनो, तुमच्या रिझल्टचा सगळ्यात मोठा डिसाइडिंग फॅक्टर PYQ असेल. मी रिपीट सांगतोय, काय तुमच्या रिझल्टचा सगळ्यात जास्त डिसाइडिंग फॅक्टर जो आहे तो PYQ असेल. PYQ करण्याचं महत्त्व काय आहे मित्रांनो, की तुम्हाला एक आयोगाच्या भाषेची सवय लागेल आणि आयोगाची भाषा तुम्हाला या 15-20 दिवस सोबत तुम्ही सारखं कम्युनिकेट करत राहिला आयोगाच्या पेपर सोबत, तर तुम्हाला लक्षात ठेवा ॲक्च्युली जो पेपर येणार आहे तोही तुम्हाला त्याच लेवलचा असेल आणि तुम्हाला काय होईल, त्याची भाषा अवगत झाल्यामुळे तुम्हाला पेपर सोपा वाटेल. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या रिलेटेड क्वेश्चन ही तुम्हाला आलेली दिसते. PYQ करूनही तुम्हाला क्वेश्चन, त्या PYQ मधील क्वेश्चन तुम्हाला रिफ्लेक्ट दिसतील. मग आपल्या बॅचमध्ये PYQ मी सांगितलं होतं की 2012-23 मध्ये जर पाहिलं तर 23चा पेपर बाजूला काढा आणि 12 ते 22 मधून जर तुम्ही हे काय म्हणलं अनालिसिस जर केलं तर तुम्हाला असं जाणवलं की 23च्या पेपरमध्ये 2012 ते 22 मधून जवळपास 45 क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्ट रेफरन्स आलेला होता. मी म्हणणार नाही की कॉपी पेस्ट ॲज इट इज क्वेश्चन आले होते, पण त्या एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा सेम होता. ते PYQ करण्याचं वैशिष्ट्य असं होतं की लास्ट मोमेंटला आपण रिव्हिजन करताना काय वाचलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा सेन्स डेव्हलप होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टॉपरचं सिक्रेट एकच आहे मित्रांनो, ते PYQ खूप चांगल्या प्रकारे करून मेन्स दिल्या होत्या आणि त्या मेन्स PYQ चांगल्या करून दिल्यामुळं ते महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट टॉप 10 मध्ये आलेले आहेत. मी म्हणणार नाही फक्त PYQ मुळेच पास झाले, त्यांचा अभ्यासही होता आणि त्याला सोबत ह्या PYQ ची दिली होती. तसंच तुमचा पण अभ्यास आहे, फक्त PYQ कडे खूप दुर्लक्ष तुमचं झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही काय होतात, रिझल्टच्या बाहेर पडतात. त्यामुळे मित्रांनो, वेळ गेलेला नाही. मी आज आपलं मागे तुम्हाला पण टॅगलाईन सांगितली होती, पश्चाताप करण्यापेक्षा PYQ करा. काय पश्चाताप करण्यापेक्षा PYQ करा. तर चालू करायचं आजचं सेशन. ती तुम्हाला एक ट्रिक सांगायची राहिली होती, तर लक्षात ठेवा. मी ट्रिक्स सांगतो, आपली योजना आणि ट्रिक्स वाचून सांगतो आणि ट्रिक्स कोणकोणत्या योजनेची लिंक होती ते तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर लक्षात ठेवा, ट्रिक्स अशी की इन फूड अँड प्रोसेसिंग इंडस्ट्री फुंडकर इज अ टॉपर ऑफ जैविक पशुरोग मिशन. तर कसं आहे, फुंडकर नावाचा एखादा एक व्यक्ती आहे, तो काय आहे, त्याला तो कुठं काम करतो, एक फूड अँड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि तो टॉपर कशाचा आहे मित्रांनो, जैविक आणि पशुरोग मिशनचा आहे. काय डबल सांगतो मित्रांनो, एक व्यक्ती आहे फुंडकर नावाचा, तो काय आहे, एका इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे. ती इंडस्ट्री कोणती, फूड अँड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे आणि तो काय झालेला आहे, टॉपर झालेला आहे. कशामध्ये, टॉपर ऑफ जैविक आणि पशुरोग मिशनचा. आणि तो टॉपर कसा झालाय त्याच्यामध्ये, तर मस्त आणि स्मार्टली झालाय. मस्तपणे आणि स्मार्टली तो टॉपर झालेला आहे. तर लक्षात ठेवा, मी ट्रिक्स डबल वाचतो की इन फूड अँड प्रोसेसिंग इंडस्ट्री फुंडकर इज अ टॉपर ऑफ जैविक आणि पशुरोग मिशन. कसं झालेलं आहे, मस्तपणे आणि स्मार्टली. लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा, फूड अँड प्रोसेसिंग बद्दल आपल्याला एक स्कीम दिसते 17-18 ची, फुंडकर बद्दल दिसती 18-19 ची, टॉपर बद्दलची दिसती 18-19 ची, जैविक बद्दलची दिसती 19-20 ची, पशुरोगची दिसती 19-20 ची. मिशन मस्त, मिशन सोडवा, मिशन बाजूला ठेवा. तर फक्त मस्त जरी घेतलं, मस्त संपदा योजना 2020 ची आहे. स्मार्ट मिशन जे पाहिलं होतं आपण, आदरणीय आपले माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होती. तर लक्षात ठेवा, स्मार्ट आपण पाहिलं होतं 2020 2020 मॅच धोनी हे पाहिलंच होतं ना. तर लक्षात ठेवा, तुम्हाला जाणवलं 17-18, 18-19, 18-19, 19-20, 19-20, 20-20. तर इथे लक्षात ठेवा, आपल्या स्टार्टिंगला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सुरुवात 17-18 झालेली. किती, 17-18 झालेली. नंतर तुम्हाला जोडी दिसेल, फुंडकर आणि टॉपर 18-19, 18-19 ची दोन, 18-19, 18-19च्या 2 जोड्या दिसतील, 19-20 च्या 2 जोड्या दिसतील आणि 20-20 च्या 2 जोड्या दिसतील. मस्त आणि स्मार्ट. डबल रिपीट करतो मित्रांनो, फूड अँड प्रोसेसिंग स्टार्ट होतं 17-18, एकटाच आहे. फुंडकर आणि टॉपर 2 आहेत, 18 आणि 19, हे दोघांची जोडी झाली. जैविक आणि पशुरोग त्याची एक झाली 19-20, 19-20 आणि नंतर जे आहे 20-20 ची. मग आपल्याला कसं करायचंय, 17-18 बरोबर, एक स्कीम लक्षात राहिली, 18-19, 18-19 2 स्कीम लक्षात राहिल्या. नंतर 19-20 झाली की आपण काय म्हणतो, सॉरी रिपीट करतो, 17-18 एक झाली, नंतर 18-19 2 झाल्या
नंतर 19 20 19 2 झाल्या, 20 20 2 झाल्या. रिपीट करतो मित्रांनो, पाठ इथंच पाठ झालं पाहिजे. एक लक्षात ठेवा, सुरुवात झाली 17 18, बरोबर आहे ट्रिकची. 17 18 पासून झाली. नंतर जोड्या घ्यायच्या, किती 3 जोड्या घ्यायच्या. 18 19 ची एक जोडी, सॉरी 18 19 च्या 2 जोड्या, 19 20 च्या 2 जोड्या आणि 20 20 च्या बरं 2 जोड्या, 20 च्या 2 जोड्या, 18 19 2 जोड्या, 19 20 2 जोड्या आणि 20 20 च्या 2 जोड्या असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला रिपीट करतो, 17 18 1, 18 19 18 19, बरोबर आहे. 19 20 19 20, बरोबर आहे. आणि नंतर 20 20 लक्षात ठेवा, शेवटी 20 20. तर मग फूड अँड प्रोसेस इंडस्ट्री लक्षात ठेवा. 17 18 ची काय, आता मी ट्रिक्स मधील प्रत्येक उलगडा करतो की त्या स्कीम किती लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 स्कीम आपण काय करणार आहे ॲट अ टाइम एका ट्रिक्स मध्ये लक्षात ठेवणार आहे. त्या थोडा वेळ घेतो, पण त्या ट्रिकचा काय करतो उलगडा करूयात आपण. फूड अँड प्रोसेसिंग बद्दल काय तर लक्षात ठेवा. 17 18 ची जी स्कीम होती तर ती काय होती लक्षात ठेवा. तर तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो ती. एकच मिनिट हा मित्रांनो, थोडा वेळ लागू द्या, पण काही टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याला याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, त्याला आपण फूड अँड प्रोसेसिंग केलं. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना आहे का 17 18 ची आलं. ट्रिक आपल्या ट्रिक्स मधली पहिला शब्दाचा उलगडा झाला. नंतर आहे फुंडकर, बरोबर आहे. फुंडकरची आहे, तर लक्षात ठेवा. एकच मिनिट, फुंडकर जर पाहिलं मित्रांनो आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 18 19, बरोबर आहे. फुंडकरचं काय म्हणलं, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 18 19 आली का. नंतर जर पाहिलं तर टॉपर आहे. आता टॉपरचं मी काय सांगितलं होतं, ऑपरेशन ग्रीन, बरोबर आहे. 18 19 सांगितली होती, ही तर दिलेली नाही, पण तुम्हाला सांगतो त्यासोबत आपण लिंक केले. हा क्वेश्चन येऊ शकतो रिपीट, मला असं वाटतंय, म्हणून मी घेतली होती टॉपर आहे ना. टॉप म्हणजे ऑपरेशन ग्रीनलाच काय म्हणतात, ऑपरेशन टॉप रिलेटेडच आहे ना. टोमॅटो ओनियन आणि पोटॅटो, ती पण 18 19 लक्षात ठेवा. नंतर आहे जैविक आणि पशुरोगचं सांगतो. जैविक आणि पशुरोगचं लक्षात ठेवा. जैविक आणि पशुरोग जैविकचं बघा काय मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान आलं 19 20, आलं का. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान 19 20 हे झालं आपलं जैविकचं, बरोबर आहे. आणि नंतर पशुरोगचं बघायचं ना आपल्याला. पशुरोग एकच मिनिट हा मित्रांनो. हा राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम 19 20 चा आला. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम 19 20 चा मी जिथे टॉप लिहिले मित्रांनो, ते त्या टॉपवरची लिंक करा आणि त्या स्कीमची लिंक करा. मी मुद्दाम ते टॉप बाजूला केलंय आणि हिरव्या कलर मध्ये दिलंय. जे हिरव्या कलर मध्ये टॉप मध्ये दिलंय ना, ते आपल्या काय केलेलं आहे स्कीम सी रिलेट केलंय. रेटचे झाल्यानंतर एकदा काळजीपूर्वक तुम्ही परत ते पाहून घ्या. आणि नंतर काय होतं आपलं मस्तपणे आणि काय स्मार्टली त्यांनी काय केलेलं आहे ते टॉपर झालेलं आहे, मस्त आणि स्मार्टली. तर लक्षात ठेवा कसं आहे तिथे. एकच मिनिट हा मित्रांनो, बरोबर आहे, मस्तपणे आणि स्मार्टली. तर ते एकच मिनिट, हागे डॉक्टर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिचालन स्मार्ट प्रकल्प स्मार्टली झाला ना म्हणून 2020. आणि राहतो शेवटी मस्तपणे, मस्त म्हणजे आपली मस्त संपदा योजना. अशा प्रकारे ती पुढे येणंच आहे आपल्याला, पण मी तुम्हाला लगेच दाखवतो ती पण म्हणजे कसं व्हायला आपलं इथं कन्फ्युजन तुमचं राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, थोडा वेळ जातो ह्या गोष्टींना. आपण कसं आहे मित्रांनो, वेळ पण आपण चांगल्या गोष्टीला देतोय, आणि कन्स्ट्रक्टिव्ह आहे. मग मला सांगा, आपण एखाद्या चांगला वेळ देतोय ॲज इट इज. मी सांगतो मित्रांनो, इकॉनॉमिक सर्वे आपला जवळपास 10 घंटे मी बोललो होतो, मे बी 12 घंटे जाईल, त्याच्यावर जाणार नाही, पण मॅक्स 12 घंटे जाईल. पण मित्रांनो सांगतो 30 ते 40 क्वेश्चन ॲज इट इज जर आपल्या 12 घंट्यामधून रिफ्लेक्ट होणार असेल, तर मग मला तर म्हणणं करण्याला म्हणजे न करण्याचं कारण काय, बरोबर आहे. मी काय बॅच घेतोय म्हणून तसं नाही मित्रांनो, कळकळी सांगतोय. PYQ 2012 ते 23चे PYQ GS 1 2 3 4 आणि इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला खूप एज देणार आहे. तुम्ही म्हणता सर तुमच्या दोन्ही बॅच आहे, PYQ ची पण बॅच आहे, GS 4 ची आणि इकॉनॉमिक सर्वेची पण आहे, त्यामुळेच तुम्ही म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, पण तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे, ठीक आहे, म्हणजे असं वाटू शकतं कारण की ते विषय मी शिकवत आहे. पण मित्रांनो तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर लिटरली किती तुम्हाला मार्काची एज भेटणार आहे. हे तुम्ही रँडमली तुमचा मित्र पोस्ट होल्डर असा ज्यांनी मेसेज दिलाय त्याला सांगायचं की एक असे सर आहेत बा, ते आम्हाला नेहमी सांगतात, सारखं डोक्या सारखं बंबार्डिंग करता की PYQ 12 23 करा किंवा इकॉनॉमिक सर्व्हिस चांगला करून जा. मग त्याला मला हे सांगता येते योग्य आहे काय योग्य आहे.
बघा तुम्ही तेच सांगतील की तेच मी तुम्हाला गॅरंटी सांगतो ते एकही व्यक्ती तुम्हाला असं म्हणणार नाही ते चुकीचं सांगतात तो का तर मला माहिती ना मी ऑब्झर्वेशन करून ह्याच गोष्टी सांगतोय त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टीकडे तुम्ही काय करा लक्ष द्या. तर लक्षात ठेवा आपली कोणती होती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मे 2020 5 वर्षासाठी आलेला हा क्वेश्चन आहे. तर आता चालू करायचं ऍक्च्युली आपलं लेक्चर. आता आपलं काय झालं आपण हे पाहिलं तर रँकिंग मांस उत्पादन दूध उत्पादन अंडी उत्पादन. तर आता आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो निवडक राज्यामधील पशुधन व कुक्कुटजाती पक्ष्यापासून मिळणारे सन 2023-24 मधील उत्पादन. आता कुक्कुटजाती म्हणजे पोल्ट्री बर्ड त्याला काय म्हणतो आपण कोंबड्या असतील बदक असेल शांबर्ग असेल त्या सगळे पोल्ट्री बर्ड्स आहेत. म्हणजे पोल्ट्री बर्ड्स म्हटलं की फक्त कोंबड्या नसतात तर त्याच्यामध्ये बदक पण असतात आणखी काय असतात शांबर्ग असतात आणखी वेगवेगळे प्रकारचे प्राणी असतात प्राणी आणि पक्षी असतात ते पोल्ट्री फार्ममध्ये असतात ते त्याला काय म्हणतात पोल्ट्री सगळ्याला मिळून कुक्कुटजाती पक्षी किंवा पोल्ट्री बर्ड्स म्हणतात. त्यामुळे म्हणतात कुक्कुटजाती नवीनच काय आलेला आहे बरोबर आहे. तर निवडक राज्यामध्ये पशुधन लक्षात ठेवा आपल्याला काय बघायचंय मांस उत्पादनात 3रा आहे दूध उत्पादनात 5वा आहे अंडी उत्पादनात 7वा आहे आपण पाहिलं होतं लोकर उत्पादनात महाराष्ट्र कितवा आहे 3रा आहे हे आपलं बघूनच झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त इथं बघायचं नाही पण एक लक्षात ठेवा आता आपल्याला जर विचारलं की ठीक आहे हे झालं महाराष्ट्र रिलेटेड की महाराष्ट्र मांस उत्पादन 3रा आहे दूध उत्पादनात 5वा आहे अंडी उत्पादन 7वा आहे लोकर उत्पादन 3रा आहे पण ठीक आहे पण मांस उत्पादनात महाराष्ट्र 3रा आहे तर पहिला कोण आहे विचारू शकतात ना किंवा दूध उत्पादनात महाराष्ट्र 5वा आहे तर पहिला कोण आहे किंवा अंडी उत्पन्नात महाराष्ट्र 7वा आहे तर पहिला कोण आहे लोकर उत्पन्नात महाराष्ट्र 3रा आहे तर पहिला कोणतं राज्य आहे ते पण सांगतो. सगळी रँकिंग लक्षात ठेवायची गरज नाही तर आपण फक्त पहिले राज्य बघू. मांस उत्पादनात भारतामध्ये पहिलं राज्य कोणतं आहे वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगाल लक्षात ठेवायचं वेस्ट बेंगाल कुठे समुद्रकिनारे आहे असं लक्षात ठेवायचं की तिकडे तुम्हाला एक जाणवलं असेल की तिकडं नवरात्र उत्सव खूप चालतो बरोबर आहे आणि तुम्हाला एक जाणवलं असेल की नवरात्र उत्सव असेल किंवा कोकणामध्ये पण असतं पण आपल्याकडपेक्षा पश्चिम बंगालमध्ये देवीचा उत्सव खूप मोठा काय असतात मोठा उत्सव असतो तिथे बऱ्यापैकी काय असतं काही ठिकाणी तुम्हाला जर जाणवलं की हा नवरात्रामध्ये काय करतात तिकडे थोडं आपलं जे मासे असेल ते खाण्याला हे दिलं जातं म्हणजे त्या नवरात्रामध्ये ते खातात असं म्हणजे काही ठिकाणी ती प्रथा आहे काही ठिकाणी नाही म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वगैरे असतात प्रत्येकाच्या प्रथा वेगळ्या असतात असं आपल्याला त्यामध्ये जायचं नाही की कोणी काय खाल्लं पाहिजे कोणी काय नाही पण ते तुम्हाला सांगतो की ते प्रथा निवडीनुसार तुम्हाला जाणवं की वेस्ट बेंगाल सगळ्यात जास्त ते असं समजायचं की काय होतं तिकडे जास्त खाल्लं जातं मग खाल्लं जातं वेस्ट बेंगालला मग सगळ्यात जास्त मांस जर तिकडे खाल्लं जात असेल वेगवेगळ्या ठिकाणी आणि समुद्र किनारा पण खूप मोठा आहे ना म्हणून वेस्ट बेंगाल काय लक्षात ठेवा मांस उत्पादन आहे आणि लक्षात ठेवा की पश्चिम बंगालला लक्षात ठेवा की आपली म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर वेस्ट बेंगालला खूप महत्व होतं सगळ्यात जास्त लोक येऊन तिथेच म्हणजे लक्षात ठेवायचे की सुरुवातीला आले वेस्ट बेंगालला तिथूनच मग इंग्रज कसे आले पश्चिम किनारपट्टीला कसे आले पूर्व किनारपट्टीला आले मग सगळ्यात लक्षात ठेवायचं की काहीतरी तिथं अगोदर वसाहत झाली होती म्हणून तिथून पहिल्यापासून परंपरा आहे किंवा अनशियंट काळापासून आहे समुद्र होता असं काहीतरी रिअरली ठेवा आणि वेस्ट बेंगाल काय असं लक्षात ठेवा की आपल्याला तिथं जास्त खाण्यात येतं म्हणून लक्षात ठेवा वेस्ट बेंगाल मांस उत्पादन तुम्हाला सरळ सांगतो की एखादा ठिकाणी लोक काय करतात वेस्ट बेंगालचे सगळ्यात जास्त मांस खातात असं लक्षात ठेवा. वेस्ट बेंगाल युपी काय आहे दूध आता दूध कशा लक्षात युपी पाहिला आहे दूध उत्पन्नात युपी पाहिला आहे आता लक्षात ठेवा मान्य योगी आदित्यनाथ असतील तर त्यांना काय म्हणतात बुलडोजर बाबा म्हणतात. आता बुलडोजर बाबा का म्हणतात लोक एक असं काहीतरी नाव ठेवलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी अतिक्रमण हटवणं किंवा ह्या गोष्टी हटवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे चांगला पुढाकार घेतलेला आहे किंवा ज्या अवैध धंदे करणारे लोक होते किंवा काही जरी असं स्मगलर लोक होते त्यांना त्यांनी काय केलेलं होतं की त्यांनी असं तुम्ही जर मधल्या न्यूजमध्ये पाहिलं की सगळ्यासाठी व्हॅनिश करण्याचं काम केलं होतं त्यांनी चांगल्या चुकीच्या गोष्टी म्हणून त्यांना बुलडोजर बाबा म्हणतात. मग बुलडोजर बाबा म्हणजे काय लक्षात ठेवा मग बुलडोजर असं लक्षात ठेवायची की त्यांच्याकडे एक टीम आहे मग ते सगळं करण्यासाठी मग सांगा एखादं वस्तू उचलायची अतिक्रमण हटवायचे मग ताकद लागणार ना मग ताकदवान लोक लागतात मग ते बॉडी बिल्डर लोक लागतात मग बॉडी बिल्डर लोकांना काय लागल दूध लागल म्हणून युपीचे जे आहेत आपण जे माननीय मुख्यमंत्री त्याला आपण म्हणतो बुलडोजर बाबा असे काही जण असं मजाकपणे म्हणतात तर मग लक्षात ठेवा काय करायचं लक्षात ठेवा ते काय तर तिथून तुम्ही जर पाहिलं तुम्हाला असं लक्षात येईल मग त्याच्यासोबत एक टीम आहे लक्षात ठेवा ती अवैध लोक चुकीचे लोक किंवा जे चुकीचं काम करतात त्यांना व्हॅनिश करण्याचं काम ही त्यांची टीम करते असं लक्षात ठेवा. त्यांना म्हणजे त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम ती करते आणि कधी नाही ऐकलं काही लोक सांगून ऐकत नाही तर मग त्याची थोडी जबरदस्ती केली जाते मग समोरचा माणूस मग कसे गुन्हेगार असतात ते आपल्यासोबत हातापायी करू शकतात म्हणून लोक आपल्यासोबत बिल्डर लोक पाहिजे मग बिल्डर लोक काय पाहिजेत दूध पितात असं लक्षात ठेवा. आणि नंतर आहे अंडी बरोबर आहे अंडी उत्पादनात आंध्र प्रदेश आंध्र आणि अंडी बरोबर आहे. ह्या दोघांमध्ये जर पाहिलं दोघांमध्ये अनुसार आहे दोघांमध्ये आणि ते लक्षात ठेवा अंडी आंध्र बरोबर आहे आणि त्यामध्ये अनुसार ह्याच्यामध्ये आंध्र अंडी आंध्र असं म्हणलं तर लक्षात येईल तेच
आणि लोकर उत्पन्नात गुजरात. आता लक्षात ठेवा आपले माननीय पंतप्रधान जे आहेत त्यांचा ड्रेस सेन्स खूप छान आहे. त्यामुळे त्यामुळे लक्षात ठेवायचं की त्यांना काय आवडतं, लोकरचे कपडे आवडतात. असे कसे लोकरचे कपडे, का तर ते युरोपियन कंट्रीजमध्ये अदर देशामध्ये आता तिकडे थंडी कमी खूप असते म्हणून लक्षात ठेवा आपले म्हणजे आणि आपले प्राईम मिनिस्टर आहे ते कुठले गुजरातचे. मग लक्षात ठेवा की ते फिरायला जाताना काय करतात, लोकर सोबत ठेवतात. असं काहीतरी ठेवायचं, त्यांचा सेन्स चांगला आहे. एक आपलं कसं असतं की चांगलं काहीतरी ट्रिक जोडण्याचा प्रयत्न करायचं, त्यांचा ड्रेस सेन्स चांगला आहे मग ते काय आपला लोकरचे कपडे वापरत असतील असं लक्षात ठेवायचं. जर असं युरोपियन कंट्रीमध्ये गेलं तिथे थंडी जास्त असते त्यामुळे लक्षात ठेवायचं लोकर उत्पन्नात आहे की गुजरात. वेस्ट बेंगॉल मांस पाहिलं, दुधाचं UP पाहिलं, अंडीचं आंध्र प्रदेश आणि गुजरातचं लोकर. अशा प्रकारे आपण ट्रिक्स लक्षात ठेवली. आता लक्षात द्या राज्यातील विभागनीय दूध उत्पादन. काय विभागनीय दूध उत्पादन सगळ्यात जास्त कोणत्या विभागात महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादन जास्त होतं. सरळ सरळ विचारलं जाऊ शकतं ट्रेंड काय आहे. तर लक्षात ठेवा आपलं बॅचचं उद्देश आहे ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंड. काय ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंड्स ह्या गोष्टी सोबत जर अभ्यास ठेवल्या मित्रांनो कोणतीही एक्झाम पास होण्यापासून आपल्याला रोखू शकत नाही. तुम्ही म्हणता की तुम्ही खूपच हवेत चढवतात, हे सत्य आहे मित्रांनो. ज्या मुलांचा अभ्यास खूप चांगला असतो त्यांनी काय ट्रिक्स, टेक्निक्स ह्या गोष्टी सोबत ठेवलेल्या असतात आणि जो काय ट्रेंड आहे एक्झामचा कसा बदलला जातो त्यानुसार ते अभ्यास करत असतात आणि त्यानुसार त्यांना कसं खूप चांगलं यश आलेलं भेटतं. आणि मित्रांनो यावर्षी तुम्हाला सांगतो तुम्हीही त्या पंक्तीत असाल, कोणत्या टॉपरच्या. आणि स्वतःला एकच सांगायचं महाराष्ट्रात मीच टॉपर आहे नाही. हा ॲटिट्यूड जोपर्यंत येत नाही मित्रांनो, मी म्हणत नाही येईल नंतरचा, पण खोटं नाही सांगत मित्रांनो, हा ॲटिट्यूड असतोच. हा ॲटिट्यूड ठेवा आणि हा ॲटिट्यूड ठेवला तर खोटं नाही सांगत येईल न येईल नंतरची गोष्ट नाही, तुम्ही येणारच. काय म्हणलो, तुम्ही येणारच. बरेच मुलं आहे की असं म्हणले असेल तुम्हाला की मी रँक 1चे प्रयत्न म्हणजे एक रँक 1 यायचा असा विचार केला पण तिसरा आला, चौथा आला, पण आला नाही रेकच्या जवळ तर ते आला ना. आणि काही मुलांच्या बाबतीत असं पण झालेलं आहे की त्यांनी ठरवलं आणि जिंकलं, म्हणजे ते आला पाहिला आणि जिंकलं असं झालेलं आहे. तुमच्या बाबतीत बाई हेच होणार आहे. फक्त काय आहे एकच अट आहे की स्वतःचा आत्मविश्वास कोणत्याही टप्प्यावर एक्झाम होईपर्यंत कमी होऊ द्यायचा नाही. GS4चे जे 150 क्वेश्चन आहे म्हणजे आपलं काय पहिल्यांदा मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह, नंतर ऑब्जेक्टिव्ह GS 1, 2, 3 आणि 4 सगळ्यात शेवटचा 4 नंबरचा पेपर असतो तिसऱ्या दिवशी. तर 4 नंबरच्या 150 क्वेश्चनपर्यंत काय करायचं, गिव्हअप करायचं नाही. कारण की लक्षात ठेवा कोणत्याही टप्प्यावर काहीही घडू शकतं. लक्षात ठेवा शेवटी सिक्सर जाऊ शकतो. तुम्ही जर ढेपाळला तर हातात येणारी मॅच ही जाऊ शकते. तुम्ही मोस्ट ऑफ जी MPSCची मुलं जर असतील, MPSCच नाही भारतामध्ये मोस्ट ऑफ जी लोक क्रिकेट बघतात. क्रिकेटचा नियम काय आहे शेवटपर्यंत पिचवर टिकून राहणं आणि शेवटी तुम्हाला जाणवतो हातातून गेलेल्या मॅच ही भारताने वापस आणलेला आहे. त्याच प्रकारे तुम्हालाही एक्झामला 15 दिवस राहिले, 20 दिवस राहिले मित्रांनो. आपला 4-5 वर्षाचा 2-3 वर्षाचा आपल्याला खूप चांगला अभ्यास आहे. आणि मला सांगा लाखातनं तुम्ही जर हजारात आलात मग कशाला घाबरतात. लाखातनं हजारात यायचंय, हजारातनं फक्त शेकड्यात यायचंय ना. लाखातनं हजारात येणं अवघड आहे मित्रांनो. काय डबल सांगतोय काय, लाखातनं हजारात येणं अवघड आहे पण हजारातनं शेकड्यामध्ये येणं सोपं आहे. मग मला सांगा एवढी अवघड लढाई जिंकून तुम्ही इथपर्यंत आला तर शेकड्यात काय सहजच आहे ना. फक्त काय आहे तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, कोणता, स्वतःवरचा आत्मविश्वास. ठासून राहून द्या. काय म्हणला, ठासून कोणी ओव्हर कॉन्फिडन्स म्हणलं तरी चालेल, पण मी त्यांना सांगतो आत्मविश्वासासोबत आपला अभ्यासही गरजेचा आहे. नाही तर म्हणतात सर आत्मविश्वास आहे मग इकडे तिकडे फिरलो, तसं नाही. टाइमपास करा, थोडा वेळ इकडे तिकडे मनोरंजन करा, बोर झालं इकडे तिकडे फिरा, पण ॲटलिस्ट इथून पुढं 8 ते 12 घंटे मिनिमम अभ्यास. 8च्या खाली मीटर खाली आलंच नाही पाहिजे, 8च्या वर किती जरी गेलं तरी चालेल. ठीक आहे. आज बघूयात ती ट्रेन काय होता राज्यातील विभागनीय दूध उत्पादनाचा. लक्षात ठेवा पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर सगळ्यात जास्त दूध उत्पादन कुठं, पुण्याला होतं. पुणे विभागात, नंतर नाशिक, नंतर छत्रपती संभाजीनगर, नंतर नागपूर. लक्षात ठेवा पश्चिम टू पूर्व पुण्यात सगळ्यात जास्त होतं, नंतर छत्रपती संभाजीनगर, नंतर काय येतं आपलं काय पाहिलं पुणे येतं, नंतर काय येतं नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. लेफ्ट टू राईट काय पश्चिम टू पूर्वेकडे म्हणजे काय पहिल्यांदा आहे पुणे, नंतर आहे नाशिक, नंतर आहे छत्रपती संभाजीनगर, नंतर आहे नागपूर. तुम्ही जर पाहिलं पुण्याचा जो विभाग आहे सांगली, सातारा, कोल्हापूर दूध उत्पादक जिल्हा आहे ना, बरोबर आहे. बरोबर आहे. ह्या जिल्ह्यात पण काय आहे, नंतर जर नाशिकमध्ये पाहिलं अहमदनगर, नाशिक इकडे पण काय आहे पाणी आहे आणि तिकडेही बऱ्यापैकी पशुपालन होतं, दुधाचे धंदे होतात. सगळ्यात जास्त डेअरी जर पाहिलं तर तुम्हाला ह्या दोन विभाग खूप जास्त. नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलं तर तिथे काय होतं मित्रांनो थोडं प्रमाण कमी होतं दूध, का आता पाऊस नसतो किंवा पाऊस नसल्यामुळे काय जनावराला चारा भेटत नाही. नंतर काय आहे नागपूर. लक्षात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर म्हणजे लेफ्ट टू राईट किंवा असं पण म्हणू शकतो पश्चिम टू पूर्व. इतकं सोपं साधं आहे आपलं काय ट्रिक्स, टेक्निक आणि काय ट्रेंड, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर आहे मित्रांनो ही पण खूप ट्रिक्स मजेशीर आहे.
म्हणजे आपल्याला वरती जर पाहिलं दुधाची दरडोई उपलब्धता व दूध उत्पादन 2023-24 काय दुधाची दरडोई उपलब्धता व दूध उत्पादन 2023-24 तर आपल्याला बघायचं आहे की दुग्ध उत्पादन लाख मेट्रिक टन मध्ये आणि दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता ग्रॅम प्रतिदिन मध्ये. तर लक्षात ठेवा की आपल्याला जर काय पाहिजे पहिल्यांदा की लक्षात ठेवा की दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता ग्रॅम प्रतिदिन म्हणजे दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता ग्रॅम प्रतिदिन नुसार जर ट्रेंड पाहिला तर सगळ्यात जास्त कोण आहे राजस्थान टॉपला आहे, नंतर आहे आंध्र प्रदेश आहे सेकंडला आणि थर्डला काय आहे गुजरात. बरोबर आहे, पहिला आहे राजस्थान नंतर आंध्र प्रदेश गुजरात. कशानुसार दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धतेनुसार ग्रॅम प्रतिदिन त्याला कंसामध्ये दिलेला आहे ते त्याचं हे आहे बरोबर आहे युनिट. त्याला टॉपर आहे पहिला आहे राजस्थान नंतर आहे आंध्र प्रदेश आणि गुजरात. ट्रिक सांगणार आहे कन्फ्यूज होऊ नका तात्पुरते थोडं लक्षात ठेवा. आणि दुग्ध उत्पादन लाख मेट्रिक सगळ्यात जास्त दूध लाख उत्पादन जे होतं हे प्रतिदिन दरडोईबद्दल बोलत होतं. लक्षात ठेवा दरडोईबद्दल जर पाहिलं राजस्थान आंध्र प्रदेश गुजरात एवढं लक्षात ठेवा. दरडोई म्हणलं दरडोई शब्द आला की लक्षात ठेवायचं राजस्थान आंध्र प्रदेश आणि गुजरात. आणि दुग्ध उत्पादन लाख मेट्रिक टन म्हणजे सगळ्यात जास्त दूध उत्पादन कोण करतं तर लक्षात ठेवा पहिलं जे आहे उत्तर प्रदेश आहे नंतर आहे मित्रांनो राजस्थान आहे नंतर आहे लक्षात ठेवा मध्य प्रदेश आहे. काय उत्तर प्रदेश नंतर आहे राजस्थान नंतर आहे कोणता मित्रांनो हे आपलं सॉरी मध्य प्रदेश. तर हे थोडं मी थोडं वेगळ्या कलरमध्ये लिहितो म्हणजे काय कन्फ्युज होणार नाही. उत्तर प्रदेश एकच मिनिट यूपी आपण बघितलं दूध उत्पादनात बुलडोजर बाबा बरोबर आहे तिथं विसरणार नाही. राजस्थान हिथं पहिलं होतं हिथं दुसऱ्या क्रमांकाला आलेलं आहे बरोबर राजस्थान. ह्याला थोडा म्हणजे कसं दोन्हीला आल्यामुळे दोन्ही कलर आपण ठेवूयात मित्रांनो. नंतर आहे नंतर आहे मित्रांनो मध्य प्रदेश हा मध्य प्रदेश. आता रिपीट करतो आपल्याला काय आहे विसरायचं नाही. थोडं ह्याला जरा इलोंगेट करतो. यस बोर व्हायचं नाही. मस्त लेक्चर चालू आहे आपलं टेन्शन घ्यायचं नाही. आपलं लेक्चर ना जेवण झाल्यानंतर बोर होतंय त्यावेळेस बघा. मी म्हणतो प्राईम टाईम दिलं नाही तरी चालेल कारण तर मी तुम्हाला सांगतो माझं लेक्चर बघून तुम्हाला फ्रेशच वाटेल. कारण की मी कॉन्फिडेंटली का सांगतो की हसत खेळत अभ्यास झाला पाहिजे. कसं रडत पडत अभ्यास करण्यात काही अर्थ नाही. आणि रडत पडत अभ्यास करून पोस्ट काढली ना माझ्या पण नाही खरं सांगतो. नंतर असं नको वाटायला पोस्ट काढली अरे अभ्यास रडत पडत केला ते काय झालो पास पण ते एक दिवस एन्जॉय करायला पाहिजे मित्रांनो. अभ्यासाचे दिवस पण एन्जॉय करायचे. पास झाल्या छाती ठोकपणे सांगायचं एकदम मस्त मजेत अभ्यास केला. टेन्शन होतं पण त्यालाही मात करून आम्ही काय केलेलं आहे अभ्यास केला आणि रँक काढलेली आहे. तर ठीक आहे बघूयात. दरडोई म्हटलं की पहिला आहे राजस्थान नंतर आहे आंध्र प्रदेश नंतर आहे गुजरात बरोबर आहे. राजस्थान पहिला आहे दुसरं गुजरात नंतर पहिलं राजस्थान दुसरं आंध्र प्रदेश आणि नंतर आहे गुजरात. हे आहे दरडोईनुसार. रिपीट करतो राजस्थान आंध्र प्रदेश आणि गुजरात. आणि दुग्ध उत्पन्न लाख मेट्रिक टन मध्ये काय लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश आपल्याला पाहता येईल. तर अशा लक्षात ठेवा की राजा त्याची ट्रिक्स अशी आहे राजा आधा लीटर दूध दे दो गुजरात को नहीं तो लोग उर्मट हो जाएंगे. काय ह्याची ट्रिक्स अशी आहे लक्षात ठेवा राजा आधा लीटर दूध दे दो गुजरात को नहीं तो लोग उर्मट हो जाएंगे. क्या म्हणते राजा आधा लीटर दूध दे दो गुजरात को नहीं तो लोग उर्मट हो जाएंगे. राजा आला राजस्थान आला आधा आंध्र प्रदेश आला आणि गुजरात आला का गुजरात तर नावातच आहे बरोबर आहे. हे काय पहिला राजस्थान आधा आंध्र प्रदेश आणि गुजरात लक्षात ठेवून राजस्थान आंध्र प्रदेश आणि गुजरात. राजस्थान पहिला आहे आंध्र प्रदेश दुसरा आहे गुजरात तिसरा आहे. राजा आधा लीटर दूध दे दो गुजरात को इथे हे पहिलं वाक्य संपलं बरोबर आहे. पहिलं ट्रिक लिहिलं ते कशासाठी होतं दरडोईसाठी होतं. दरडोईसाठी राजा ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची राजा सिंगल आहे मग को आला सिंगल दरडोईसाठी राजा लक्षात ठेवा. इंडिव्हिज्युअल आहे ना दरडोई म्हणजे इंडिव्हिज्युअल लक्षात ठेवा. राजा इंडिव्हिज्युअल आहे म्हणून पहिली ट्रिक्स लक्षात ठेवा. नाही तो लोग उर्मट हो जाएंगे. उर्मट लोग म्हणलं की भरपूर लोक झाले ना. आता राजा इंडिव्हिज्युअल होता म्हणून दरडोई लोक होतं भरपूर होते म्हणून मॅक्सिमम प्रमाणात किती उत्पादन झाले ते आपल्याला पाहायचं आहे. लक्षात राजा आधा लीटर दूध देतो गुजरात को राजस्थान आंध्र प्रदेश आणि गुजरात. नाही तो लोक उर्मट हो जाएंगे. उर्मटचं जे मराठी होतं ते मी असं केलं URMAT उर्मट म्हणजे कसं असतं की लोक आघाव होतात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. उर्मट म्हणजे ऐकत नाहीत रगील होतात. उर्मट म्हणजे काय U फॉर उत्तर प्रदेश R फॉर राजस्थान M फॉर मध्य प्रदेश. AT लक्षात ठेवू नका म्हणजे दुसरी एका ट्रिक्स मोठी होत्या राजा आधा लीटर दूध देतो गुजरात को
आणि वाक्य इथं संपलं, परत दुसरं वाक्य चालू होतं, नाही तो लोक उर्मट हो जाएंगे. हे पहिल्यासाठी लक्षात ठेवा. पहिली काय साठी आपल्याला ह्याच्यासाठी काय पहिले ते दरडोईसाठी लक्षात ठेवा. आणि राजा दरडोईमधून कसं लक्षात ठेवा तुम्ही म्हणता की नंतर विसरून जाईल. राजा इंडिव्हिज्युअल असतो म्हणून दरडोई लक्षात ठेवा. आणि इथं लोक आहे, लोक काय असतात खूप असतात म्हणून लक्षात ठेवा. खूप लोकांना जास्त दूध लागेल ना, मग मेट्रिक टन म्हणजे एकूण दुग्ध उत्पादन सगळ्यात जास्त कुठं होते. राजा 10 लिटर दूध देतो गुजरात को, लक्षात ठेवा. राजस्थान, आंध्र प्रदेश आणि गुजरात. नाही तो लोक उर्मट हो जाएंगे. यू फॉर उत्तर प्रदेश, आर फॉर राजस्थान, एम फॉर मध्य प्रदेश लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही ट्रिक तुमची विसरणार नाही. रिपीट करतो. राजा 10 लिटर दूध देतो गुजरात को, नाही तो लोग उर्मट हो जाएंगे. राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात हे दरडोई झालं. नाही तो लोग उर्मट हो जाएंगे. उत्तर प्रदेश बरोबर आहे, राजस्थान आणि मध्य प्रदेश बरोबर आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश हे काय आहे आपल्याला दूध उत्पादन लाख मेट्रिक टन मध्ये आहे. मित्रांनो ह्या ट्रिक्सला खूप थोडा वेळ घेतला कारण की ही क्वेश्चन ह्याच्यावर येऊ शकतो. नंतरचा आहे मस्त व्यवसाय. काय मस्त व्यवसाय मित्रांनो लक्षात ठेवा. एकच मिनिट 30 सेकंद थोडा ब्रेक घेतो जरा. आता मस्त व्यवसाय लक्ष इथून पुढचं आपलं झालं आता बऱ्यापैकी. आता इथून पुढचं सगळं सोपं आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. आतापर्यंत थोडं फॅक्ट्स आकडे थोडे होते. इथून पुढे आपला प्रवास सोपा होणार आहे आणि तुमचा मागचा प्रवासही सोपा केला ट्रीस टेक्निक्स आणि ट्रेनच्या स्वरूपात. लक्षात ठेवा मस्त व्यवसाय. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लागलेला आहे. यस बरोबर मित्रांनो, हे सगळ्यांना माहीत असतं. पण दुसरं जे महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा कारण की हा VIP आहे माझ्या दृष्टीने. आपल्या 720 सगळ्यांना माहीत असतं, पण कितीच आहे लक्षात ठेवा. सागरी मासेमारी योग्य क्षेत्र किती आहे? 1.12 लाख चौरस किलोमीटर. किती? 1.12 लाख चौरस किलोमीटर म्हणजे 1 लाख असं समथिंग लक्षात ठेवा. एक आहे पॉईंट नाही चाललं तुम्हाला लक्षात ठेवा. 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख असं देऊ शकता. तर लक्षात ठेवा 1 लाख चौरस किलोमीटर राऊंड फिगर लक्षात ठेवा. हे सागरी मासेमारी योग्य क्षेत्र आहे. मासेमारी योग्य क्षेत्र किती? 1 लाख चौरस किलोमीटर असं ट्रेंड असं लक्षात ठेवा. आपलं एक ह्या सोबत रूपात कशाच्या राऊंड फिगर स्वरूपात. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आली. राष्ट्रीय कृषी विकास योजना आपली 2007-8 ला होती. नंतर 17-18 ला नाव चेंज झालं. आलं लक्षात. 23-24 ला नाव चेंज झालं. हेच आहे तुम्हाला म्हणलं ना सारखं रिपिटेशन जाणवलं. इथून पुढचा प्रवास इतका भारी ना मित्रांनो. इथं मी तुम्हाला मुद्दाम स्लो घेतलं कारण की तुम्हाला ते लक्षात ट्रेंड लक्षात आला पाहिजे. नेमकं सर्वेमधून माहिती कशी एक्स्ट्रॅक्ट करायची, ट्रिक्स आणि टेक्निक्स आणि ट्रेंड कसा डेव्हलप करायचा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. राष्ट्रीय विकास योजनेनंतर सन 2017 पासून 107 कोटी किमतीच्या 6 मासेमारी जेट्टीचा विकास हाती घेण्यात आलाय. राष्ट्रीय कृषी विकास योजनेनंतर किती लक्षात ठेवा? 6 जेट्टींचा. किती? 6. आणि ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत किती? 14 जेट्टींच्या विकासाची कामे दिली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 6 लक्षात ठेवा. आणि ग्रामीण पायाभूत सुविधा विकास अंतर्गत 14 आले. 14 बरोबर आहे. तुम्हाला लक्षात आहे ना. राष्ट्रीय कृषी विकास योजना शिक्षण मारायचं आहे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी 14. मला 2014ला इंडिया गव्हर्नमेंट आलं आणि त्या रिलेटेड आपला ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी 14 जेट्टी लक्षात ठेवलेले. राष्ट्रीय कृषी विकास अंतर्गत 6 जेट्टी आहेत. बरोबर आहे 6. ग्रामीण पायाभूत सुविधा अंतर्गत 14 तुम्हाला पाहता येईल. महत्वाची PYQ आलेला होता 2023चा क्वेश्चन आहे. डायरेक्ट मित्रांनो लाईन टू लाईन आलेला होता. काय म्हणलो? लाईन टू लाईन आलेला क्वेश्चन होता. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना केंद्र शासनाने मे 2020 पासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुरू केली. बरोबर एवढंच विचारलं होतं. मे 2020 पासून चालू केली आणि किती वर्ष कालावधी? फक्त एवढी लाईन विचारली होती मित्रांनो. मला सांगा ना. मी तुम्हाला तेच म्हणतो इकॉनॉमिक सर्वे खूप सोपा आहे. आयोग पण जास्त डीपमध्ये जात नाही. फक्त कसं केला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपण काय करतो करत नसल्यामुळे अवघड वाटतात. आता मला सांगा आता आपण तुम्हाला सांगा असेल की आता आपलं 4थं लेक्चर आहे का काहीच नाही. वाचलेला डाटा आहे बऱ्यापैकी. काही गोष्टी इकडे तिकडे लिंक होतात अभ्यासाशी. त्यामुळे असं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. उगं पोरं काय म्हणतात इकॉनॉमिक सर्वे म्हणजे फॅस आकडे म्हणजे फार डोक्याचा म्हणजे भोगा होणार. म्हणजे काहीच असं वाटेल की काय एकदम म्हणजे असं वाटतं की डाटा बिटा असं वाटतं की नको वाटतं. पण तुम्हाला जाणं असं काहीच नाही आहे यामध्ये. असं मी म्हणतो ना असं फोड करता आलं पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे, सुटसुटीतपणा करता आला पाहिजे. तुम्हाला ट्रिक्स टेक्निक ट्रेंड डेव्हलप करायच्या आणि हे प्रत्येक विषयाला लागू होतं मित्रांनो. फक्त कसं आहे आपली नजर कशी पाहिजे डोळस पाहिजे. तर लक्षात ठेवा मस्त उत्पादन आणि उत्पादनाची लक्षणीय तफावत दूर करणे, गुणवत्ता तंत्रज्ञान हंगाम पश्चात आवश्यक असणारी पाहिजे सुविधा व्यवस्थापन, आधुनिकरण व मूल्य साखळीचे सक्षमीकरण, भक्कम मस्त व्यवसाय व्यवस्थापन आणि मच्छीमाराचे कल्याण या विचार घेऊन या योजनेची आखणी करण्यात आली. लक्षात ठेवा. नंतर आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेले व्हेल, शार्क, डॉल्फिन, सागरी कासव इत्यादी समुद्रातील संरक्षित प्राणी यांना जाळे कापून परत समुद्रात सोडण्यासाठी मच्छीमारांना प्रोत्साहित केले जाते. काय लक्षात ठेवा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आणि फॉरेस्ट ऍक्ट होता मित्रांनो तो पण लक्षात ठेवा. फॉरेस्ट ऍक्ट कधीचा आहे
1927ला आहे, फॉरेस्ट ऍक्ट 1970चा आहे आणि वन्यजीव कितीचा आहे 1972ला. 1927 आहे ना, तर 27ला जर उलट केलं तर किती होता 72. 2 स्कीम लक्षात राहतील, टेन्शनच नाही ना. फॉरेस्ट ऍक्ट कधीचा आहे 1927चा आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972ला. आधी काय येतं झाड येतं, नंतर काय येतं तेव्हा बसायला पक्षी येतात किंवा वन्यजीव येतात. मध्ये काय तुम्ही जर म्हणता की अरे मग 27 लक्षात ठेवायचं 72 लक्षात ठेवायचं, कन्फ्युज होईल. नका टेन्शन घेऊ. पहिल्यांदा झाड येणार, वन येणार, मग वन ऍक्ट आला 27चा, नंतर झाडं वन तेव्हा बसायला प्राणी येतील, ते नंतर येतील ना. 1970ला आधी वन आली म्हणजे ऍक्ट आला तो, आणि 72ला दुसरा अधिनियम आला, 72ला वन्यजीव. बरोबर आहे, असं लक्षात ठेवा. मच्छीमारांकरिता किसान क्रेडिट कार्ड आहे ना, तुम्हाला तेवढं म्हणजे किसान क्रेडिट कार्ड नेहमी क्वेश्चन असतो, नावडवर नेहमी क्वेश्चन, नाफेडवर नेहमी क्वेश्चन आहे, ERDCवर नेहमी क्वेश्चन आहे, NCDCवर नेहमी क्वेश्चन असतो, पतसंस्थेवर नेहमी क्वेश्चन असतो. काय हे एरिया ऑफ इंटरेस्ट आहे आयोगाचा इकॉनॉमिक्समध्ये. आपण कसं आहे प्रीचं इकॉनॉमिक्स प्रीचं इकॉनॉमिक्स आपलं एवढं भारी असतं की आउट ऑफ मार्क आले असतात, आणि आपलं असं वाटतं इकॉनॉमिक्स माझं हँड आहे, पण मेन्सला गेलं असं कळतं की अरे मला जे होतं त्यातलं थोडंफार झालं, बाकीचं कुठून आलं, बाकीचं योग्य ठिकाणून आलं, फक्त तुम्ही सिलेबस पाहिलं नसल्यामुळे तुम्हाला ते कळलं नाही की नेमकं करायचं का. तुम्ही फक्त प्रीचं करून गेला म्हणून तुम्हाला मार्क कमी आलेले होते. लक्षात ठेवा. किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा उद्देश मच्छीमारांना मत्स्यपालन, कोळंबी पालन आणि मासेमारी याच्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज दिले. किसान क्रेडिट कार्ड म्हणलं की अल्प मुदतीचे कर्ज, लक्षात ठेवा अल्प मुदतीचे कर्ज, आणि ह्यासाठी काय मच्छीमार करत किसान क्रेडिट कार्ड काय अल्प मुदतीचं कर्ज. रेशीम उत्पादन, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करायची उच्च क्षमता असलेली रेशीम उत्पादन हा एक कृषी आधारित उद्योग आहे. राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये तुती रेशीम विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तुती लागवड क्षेत्र हात लक्षात ठेवा की आपण जर नेहमी पाहिलं की 34 जिल्हे बघतो, नेहमी 34 जिल्हे, काही झालं 34 जिल्हे, काही झालं 34 जिल्हे. फक्त काय करायचं रेशीम उत्पादनात -10 करायचं. बरोबर आहे, -10. आणि किती वाजता लक्ष ठेवा मित्रांनो, एकच मिनिट, म्हणजे नेहमी आपलं काय येतं 34 जिल्हे येतात, आणि आता आपल्या किती येतं 10 मायनस करायचे. 34 - 10 बरोबर 24. इतकं सोपं आहे मित्रांनो. हां, घाबरायचं कारण नाही. रेशीम कसं आहे 24 कॅरेट आहे. कसं लागलं लक्षात, रेशीम कसं आहे 24 कॅरेट आहे सोन्यासारखं, म्हणून 24 जिल्हे लक्षात. रेशीम म्हणलं की रेशीम पण कसं आहे कापडातलं सोनंच आहे ना, कापसाला जसं सोनं म्हणतो तसं रेशीम पण सोनंच आहे, म्हणून बरोबर आहे. 24 कॅरेट रेशीम लक्षात ठेवा, म्हणजे 24 जिल्हे आता विसरणार नाही. टसर रेशीम विकास कार्यक्रम राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. टसर रेशीम किड्याच्या संवर्धनासाठी आवश्यक ऐन व अर्जुन वृक्ष लागवड क्षेत्र ज्यावर टसर रेशीम किड्याची पैदास केली जाते. तर मित्रांनो कोणते जिल्हे त्याला टसर रेशीम कार्यक्रम, टसर रेशीम विकास कार्यक्रम किती जिल्ह्यामध्ये 4 जिल्ह्यामध्ये, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर विभागातली 5, नागपूर सोडून बाकीचे. बरोबर आहे ना, नागपूर सोडून बाकीचे. नागपूर काय आहे असं लक्षात ठेवा, काय प्रशासकीय विभागाचं हेड आहे, मग तिथे येणार नाही, ते बाकी सोडून बाकी सगळं ग्रामीण भाग आहे असं लक्षात ठेवायचं. 4 भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. तुम्हाला जाणवलं सगळ्यात जास्त जंगल इथं दिसतं, मग नागपूरला कमी, नागपूरला थोडं बाजूला ठेवा थोड्या वेळ रेशीमसाठी. रेशीम कुठं शहरामध्ये नसणार, तर कुठं असणार ग्रामीण एरिया, हा पूर्ण ग्रामीण इलाका आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. काय भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली लक्षात राहील. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असं बनवायचं. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याचं काय आहे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतो की टसर रेशीम किड्याची पैदास कोणत्या वृक्षावर केली जाते? ऐन व अर्जुन वृक्ष. काय ऐन व अर्जुन वृक्ष, अँड अर्जुन वृक्ष, अर्जुन व ऐन. बरोबर आहे. आईने मी देखा तुझको अर्जुन, बरोबर आहे, असं काहीतरी बनवायचं. आईने मी देखा तुझको अर्जुन, रेशीम रेशीम असं काहीतरी बनवायचं. बरोबर, रेशीम हवा आहे असं ते गाणे असतं ना बॉलिवूडचे. बरोबर, तसं लक्ष ठेवायचं. आईने शे देखा अर्जुन तेरे को रेशीम रेशीम हवा में, असं लक्ष ठेवायचं. आईना म्हणजे आईन लक्ष ठेवा, अर्जुन लक्ष ठेव, असं काहीतरी बनवायचं मित्रांनो. काहीतरी गाणे विणे हे विसरत नसतं. जरी नॉनसेन्स जरी वाटलं तरी काही हे करायचं, कारण मित्रांनो काही नॉनसेन्स गोष्टी असल्या तरीही त्या कामाच्या असू शकतात. त्यामुळे हे लक्ष ठेवायचं की आपल्याला मार्क्स मिळायचे. बाकी काही नाही. आपल्याला काही मुलं म्हणतील की काही पण बनवतात तुम्ही, ठीक आहे, काही बनवलं तरी चालेल, पण आम्हाला काय मार्क्स येतात. आम्हाला काय घेणं, मार्क्स येण्याची घेणं. त्यामुळं बनवायचं. तुम्ही सवय लावा ह्या गोष्टी. मी तुम्हाला काय म्हणतोय, माझा एक उद्देश काय तर मी सांगतोय, मग तुम्ही हे स्किल डेव्हलप करा की फॅक्ट्स लक्षात ठेवण्याचं, ट्रिक्स बनवायचं, ट्रेंड्स कसा आहे, टेक्निक कशा आहे, सॉफ्ट स्किल म्हणतात ह्याला. हे डेव्हलप झालं पाहिजे. आणि माझंही कसं डेव्हलप झालं, माझ्या मित्रांसोबत राहून, शिक्षकांसोबत डिस्कस करून, किंवा काही शिक्षकांनी पण खूप चांगल्या प्रकारे डिस्कस करतात, किंवा मुनाल सर असतील इकॉनॉमिकचे,
त्यांचं पण लेक्चरमध्ये खूप भारी प्रकारे शिकवतात. असे आणखी एक शक्तिमान सर म्हणून आहेत कशाचे इंग्लिश शिकवतात स्टाफ सिलेक्शनला. त्यांचं एक लेक्चर खूप भारी असतं बायोलॉजीचे, लय भारी शिकवतात. म्हणजे असं ट्रिक्स स्वरूपात गाण्या स्वरूपात शिकवतात. मग तशी तुम्हाला म्हणलं असं काहीतरी आपल्यामध्ये काय होतं की आजूबाजूचं वातावरण तसं असलं की त्यानुसार आपण आपले सॉफ्ट स्किल पण डेव्हलप होतात. माझं पण त्या प्रकारे मी असं हे अशा गोष्टीच्या वातावरणात राहिलं तर माझंही त्या प्रकारचं ते माझं काय झालं डेव्हलप झालं. आणि माझ्यामुळं मी म्हणत नाही माझ्यामुळं तसं, पण माझ्यासोबत राहून तुम्हाला हे स्किल तुमच्यातही चांगलंच प्रकारे डेव्हलप होणार आहे आणि ते तुम्ही नक्की डेव्हलप करा आणि काळजीपूर्वक डेव्हलप करा. बरोबर आहे. नंतर वने मार्च 2024 अखेर राज्याचे एकूण वन क्षेत्र सुमारे 62,000 चौरस किलोमीटर असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% होते. म्हणजे लक्षात ठेवा वन क्षेत्र किती भौगोलिक क्षेत्राच्या 20.1%. लक्षात ठेवा 20.1%. किती 20.1% आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. किती 20.1%. राज्यातील एकूण वन विभाग महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि वन विभाग ताब्यात आलेले खाजगी क्षेत्र आणि महसूल विभाग यांच्यात विभागले गेले आहेत. कुठं राज्यातील एकूण वन क्षेत्र काय मध्ये विभागले वन विभाग आहे, महाराष्ट्र वन विकास महामंडळ आहे, वन विभाग ताब्यात असले खाजगी वन क्षेत्र आहे आणि महसूल विभाग अशा 4 विभागामध्ये आहे. तुम्ही जर जाणवलं असतं की आपल्याला डेप्युटी कलेक्टर पद असतं तिथं असं लिहिलं असतं महसूल व वने. महसूल डिपार्टमेंट नसतं बरं का, महसूल व वने. मग महसूल वनेमध्ये डेप्युटी कलेक्टर तहसीलदार इन्क्लूड असतात, ACF RFO पण असतात. बरोबर आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघा आपली जी ॲड आहे त्यामध्ये असतं महसूल व वने, पुढं पद दिलं असतं तहसीलदार डेप्युटी कलेक्टर. आलं ना. म्हणून लक्षात ठेवा. मग डेप्युटी तिथे येत असेल त्यामुळे ते पण यायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र वन विभाग आहे त्यातलं खाजगी वन क्षेत्र आहे, महसूल विभाग आहे. नंतर काय लक्षात ठेवा मित्रांनो की वन विभागातलं ते तिकडे आहे. राज्यातील आक्रमणात सर्वात मोठे असलेल्या कृषी क्षेत्रानंतर राज्यातील आक्रमण सर्वात मोठे असलेल्या कृषी क्षेत्रानंतर वन क्षेत्र राज्यातील जमिनीच्या वापराची आकडेवारी नुसार दुसऱ्या क्रमांकावर येते. म्हणजे सगळ्यात जास्त आपली जेवढी जमीन आहे महाराष्ट्राची त्यात सगळ्यात जास्त कृषी क्षेत्रासाठी आपण वापरतो, दुसरं वन क्षेत्रासाठी. बरोबर आहे. पहिले काय कृषी क्षेत्रासाठी, नंतर आहे वन क्षेत्र आहे. नंतर आहे की आता लक्षात राहिलं तुम्हाला ह्यात फक्त एवढंच लक्षात ठेवा काय 20.1% आहे. किती 20.1% आणि दुसरा क्रमांक आहे. लक्षात ठेवा 20% लक्षात ठेवा असं काहीतरी राऊंड फिगर. बरोबर. आणि दुसरा आहे 220 काय दुसरा 20.01% समथिंग 220 खेळायची 2020 नाही 220 खेळायची. आपला 2020 क्रिकेट ती वेगळी गेम आहे क्रिकेटचा. आमचा पण क्रिकेटचा वेगळाच गेम तयार करणार आहे. 2020 नाही 220. आणि आम्ही काय करणार आहे वनामध्ये बॅट आणायला जाणार आहे. का आम्हाला बॅट पाहिजे ना आणि स्टिक आपल्याला स्टंपसाठी पण लाकूड पाहिजे. मग आम्ही वनात जाणार 220 खेळासाठी. 221 बॅट बनवायची लाकडाची म्हणून वनात जावं लागेल. 220 लक्षात. दुसरा क्रमांक आहे आणि 20.1 त्याचं वन क्षेत्र आहे. भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार काय महत्त्वाचं आहे नुसार राज्याचे वनाच्छादन 50.858 चौरस किलोमीटर असून ते भारताच्या वनस्थिती अहवाल 2021 मध्ये नमूद केलेल्या वनाच्या तुलनेत 60 चौरस किलोमीटरने वाढले आहे. हे महत्त्वाचं बरं का. असे क्वेश्चन येतात की ते 21च्या तुलनेत किती वाढले. म्हणजे 2021चा जो आला होता नंतर आला 2023चा. बरोबर आहे. 21च्या तुलनेत 23 मध्ये किती वाढला 60 चौरस किलोमीटरने वाढलेला दिसेल. बरोबर आहे. किती 60 चौरस किलोमीटरने. आणि राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार वनाचे प्रमाण भौगोलिक क्षेत्राच्या 33% निश्चित केले असून त्या तुलनेत राज्य बरोबर किती म्हणजे लक्षात ठेवा राष्ट्रीय वन धोरण आहे 1988 त्यांच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की तुमचं वन किती असलं पाहिजे वनाखाली क्षेत्र मिनिमम 33% असलं पाहिजे. लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा 33% कुणी सांगितलं कोणत्या ॲक्टने सांगितलं कशाने सांगितलं. लक्षात ठेवा एक पॉलिसी होती राष्ट्रीय वन धोरण 1988 आणि 33. तर लक्षात ठेवायचं कसं बघा 33 ठेवायचं ना. आता मी बघतो काय करतोय ह्या 3 काय करायचं असं वेगळं करायचं म्हणजे कसं 8 सारखं करायचं झालं 88. बरोबर आहे. लिंक करायचं 33-88. बरोबर आहे. 33 आणखी सांगतो 33 आहेत आणि त्याला असं 8 करायचं. बरोबर आहे 88 असं लक्षात ठेवा. लाईन लक्षात मित्रांनो. आता हे विषय मिटला 22-23-16 सिक्सर मारला ना 60 असं लक्षात ठेवा. वन क्षेत्र वाढलं सिक्सर मारला का तर आमच्याकडे बॅट आल्या आम्ही गावाकडे लोकांना मुलांना बॅट खेळायला दिली इतके पारंगत झाले की प्रत्येक बॉलला सिक्सरच मारतायत. म्हणजे 19-21च्या तुलनेत 23ला 60ने वाढला म्हणजे 60ने वाढलेला दिसेल. आणि तुम्हाला एक 60च्या रिलेटेड दिसेल की वन क्षेत्र किती 62,000 चौरस किलोमीटर. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. डबल सांगतो मित्रांनो किती 220 दुसरा क्रमांक 20.1 वन क्षेत्र पर्सेंटेजमध्ये 62,000 चौरस किलोमीटर आहे. आणि 21च्या तुलनेत 23 किती 60 वाढलेला आहे. 60-62 लक्षात ठेवा 60-62 बरोबर आहे. 1988-33 लक्षात राहील तुमच्या. आणि लक्षात ठेवा दुसरा आहे की राज्याचे वनाच्छादनाचे प्रमाण 16.5% आहे. किती वनाच्छादनाचे प्रमाण 16.5% आहे. बरोबर आहे वनाच्छादन. आणि राज्याचे एकूण वनाच्छादन अति घनदाट वने 19.4%, मध्यम घनदाट वने 42.4%, खुली वने 38.2% आणि निवडक राज्यातील वनाच्छादन खाली दिले आहे.
तर हा दुसरा चार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे, ह्याचंही आपण काय करू ॲनालिसिस करूयात. थोडा वेळ जातोय पण ठीक आहे करूयात. किती आहे वनाच्छादन किती 50.858 चौरस किलोमीटर आहे, ते जाऊ द्या. किती वाढलं 60 चौरस किलोमीटरने वाढलेलं आहे. ते वन धोरण पाहिलं 88-33 आणि राहिले काही राज्याचे वनाच्छादन प्रमाण किती 16.5. भौगोलिक क्षेत्राचे किती ते 20.1% आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% आहे, पण वनाच्छादन किती आहे 16.5 16.5%. किती 16.5% वनाच्छादन. बरं आहे, त्याला आपण काय म्हणतो फॉरेस्ट कव्हर म्हणतात. काय फॉरेस्ट कव्हर किती 16.5% आणि एकूण क्षेत्राचे किती 20.1. एकूण क्षेत्र म्हणलं की 20.02 20.01 लक्षात ठेवा, 20.1 लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा वनाच्छादन म्हणलं की 16.5. कन्फ्यूज होऊ नका. एकूण क्षेत्र म्हणलं की 20 म्हणायचं, 220 वाले आपली स्कीम लक्षात ठेवायची. आणि दुसरं आहे वनाच्छादन नुसतं म्हणलं फॉरेस्ट कव्हर म्हणलं ते 16.5 लक्षात ठेवा. बरोबर आहे. नंतर लक्षात ठेवा की राष्ट्रीय वन धोरण झालं, ही थोडी माहिती होती, थोडी तुम्हाला ॲनालिसिस करून टाकली. आणखी एकदा डोळ्या खालून लेक्चर झाल्यानंतर एकदा हे पाहून घ्या, तुम्हाला एक फरक क्लिअर होईल, नंतर विसरणार नाही. नंतर आहे वन परिमंडळनी आहे वन क्षेत्राचे वर्गीकरण. लक्षात ठेवा गडचिरोली, नागपूर, धुळे, ठाणे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, पुणे. म्हणजे जर विचारलं आपला वन परिमंडळ महाराष्ट्रात किती, तर लक्षात ठेवा 11. किती 11. किती 11 लक्षात ठेवा. 11 झाडासारखे दिसतात ना, अशी 2 झाडं उभं आहेत असं लक्षात ठेवायचं. 11 म्हणजे अशी 2 झाडं उभं आहेत म्हणून वन परिमंडळ किती 11. कोणकोणते लक्षात ठेवा गडचिरोली, नागपूर, धुळे, ठाणे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, पुणे. जिल्हे जरी ते वन परिमंडळ जरी जिल्हे लक्षात नाही राहिलं तर लक्षात ठेवा 11 आहे. सरळ सरळ विचारू शकता. आपल्याला महानगरपालिका किती आहे, नगर परिषद किती असं विचारतात, तसं इकडे विचारू शकता. वन परिमंडळ 11 आहेत. तर लक्षात ठेवा सगळ्यात जास्त वन क्षेत्राची टक्केवारी कोणाची जास्त आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा गडचिरोली, नागपूर, धुळे आणि ठाणे. कोणाची गडचिरोली मध्ये सगळ्यात जास्त आहे, नागपूर, धुळे आणि ठाणे. काय गडचिरोली, नागपूर, धुळे आणि ठाणे. गणा वनात नेऊन धुणे. काय गणा वनात नेऊन धुणे अशी ट्रिक्स आहे. तुम्ही म्हणता हे काय सांगायला, गणा ग फॉर गडचिरोली, ना फॉर नागपूर, धू फॉर धुळे, ठाणे ठाणे धुणेचं काय केलंय धू घेतलंय आणि ठाण्याचं धुळेचं धू घेतलंय आणि ठाण्याचं ने घेतलंय. पुण्याचं ने बरं का, ठाण्याचं ने घेतलंय. काय धुणे गडचिरोली, गणा नागपूर गणा काय करणे वनात नेऊन धुणे. मग सगळ्यात वन परिमंडळाचा जो हे काय ते लक्षात करण्यासाठी वनात म्हणून मी मध्ये शब्द गणा वनात नेऊन धुणे. गणा गडचिरोली, नागपूर, धुळे आणि ठाणे असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे ट्रिक्स आहे गणा वनात नेऊन धुणे. तर लक्षात ठेवा. आता दुसरं एक सांगायचे मित्रांनो की आपलं जे आहे की निवडक राज्यांचे वनाच्छादन त्याला काय म्हणतात फॉरेस्ट कव्हर. तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचं फॉरेस्ट कव्हर किती, लक्षात ठेवा महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती 3,07,713 चौरस किलोमीटर. हे आपल्याला नेहमी क्वेश्चन येऊ शकतो. 3,07,713 किलोमीटर. एकूण वनाच्छादन पाहिलं आपण किती आत्ताच फॉरेस्ट कव्हर 50,858. किती 50,858 आत्ताच पाहिलं. आणि एकूण वनाच्छादन टक्केवारी किती, वनाच्छादन टक्केवारी किती 16.5 आणि एकूण क्षेत्राची किती 20.1%. बरोबर आहे 20.1% असं लक्षात ठेवता येईल. आता डबल सांगतो मित्रांनो किती महाराष्ट्र 3,717 भौगोलिक क्षेत्र, एकूण वनाच्छादन 50,858 आणि एकूण वनाच्छादन किती वनाच्छादन 16.5%. आणि आपण जे पाहिलं होतं की एकूण क्षेत्राची किती 20.1%. त्यात आपण 220 म्हणलं होतं. तर आपल्याला बघायचं की आपल्याला सगळ्यात जास्त वन फॉरेस्ट कव्हर कोणत्या. आता हे झालं आपलं. आपण जर पाहिलं की आपल्या महाराष्ट्राचं पाहिलं तर फॉरेस्ट कव्हरमध्ये की आपला महाराष्ट्र कुठे आहे, किती क्रँकला आहे, तर लक्षात ठेवा फॉरेस्ट कव्हरमध्ये आपला महाराष्ट्र किती आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो 5व्या नंबरला आहे. एरिया वाईज पाहिलं तर काय एरिया वाईज जो रँक असतो इंडियाचा त्यानुसार महाराष्ट्र किती रँकला आहे 5ला. आणि महाराष्ट्र काय 5 स्टार आहे म्हणून 5वर रँकला ठेवा. का तर 5 स्टार आहे. वनामध्ये काळजी घेतो. पुण्यामध्ये बघा किती वनांची काळजी घेतात. झाडं तसेच ठेवली जातात, नंतर बांधकाम केलं जातं. अशा प्रत्येक जिल्ह्यामध्येही आपण वनांची काळजी घेतो असं लक्षात ठेवायचं. काहीतरी 5 स्टार महाराष्ट्र काय 5 स्टार आहे. फॉरेस्ट कव्हर मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र. म्हणजे पहिल्यांदा काय आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश टॉपला आहे फॉरेस्ट कव्हरमध्ये. नंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आहे. तर लक्षात ठेवा हे 5 होते. तर तुम्ही म्हणता की आता लक्षात ठेवायचे कसं यायचं मॅक ओम. बरोबर आहे मॅक ओम. आता क्रिकेटमध्ये जे नाव असतात लक्षात ठेवा. आपण क्रिकेट मी नेहमी कामत आणतो. क्रिकेटसाठी स्टंप लागतो, बॅट लागतो. हे लाकडापासून पाहतात आणि लाकडं म्हणजे वनामधून येतात म्हणून लक्षात ठेवा की आपलं फॉरेस्ट कव्हर. मग मॅक ओम. मॅक काय MAC. मॅक म्हणजे एक तिकडला युरोपियन, ऑस्ट्रेलियन, अमेरिकेचा एखादा प्लेअर आहे मॅक. ओम काय आहे आपला भारतीय मॅक ओम. आणि काय आहे फॉरेस्ट कव्हर. बरोबर आहे फॉरेस्ट कव्हर मॅक ओम. मॅक तिकड लाईन ओम आमचा आहे. मॅक काय M फॉर मध्य प्रदेश, AR फॉर अरुणाचल प्रदेश, C फॉर छत्तीसगड, O फॉर ओडिशा, M फॉर महाराष्ट्र. मॅक ओम लक्षात ठेवा. डबल सांगतो मित्रांनो विसरू नका. मॅक ओम महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि
सॉरी मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र. फॉरेस्ट कव्हर मध्ये बघा मॅक ओम काय मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र. आता तुम्ही म्हणता की यम फॉर मिझोरम येईल, मणिपूर येईल, काय घ्यायचं? अहो 5व्या नंबरला जर महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचं शेजारचं घेऊन ना पहिल्यांदी, कशाला तिकडे नॉर्थ ईस्टला जाता? हां काय म्हणलं, जवळचं घ्या की, कशाला मणिपूर मेघालयाला जाता? त्यामुळे एक लक्षात ठेवा MPAR म्हणजे मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र असं लक्षात ठेवा. महाराष्ट्र किती 5ला फॉरेस्ट कव्हर एरिया वाईज म्हणलं तर मॅक ओम आहे. एम फॉर मध्य प्रदेश, ए फॉर अरुणाचल प्रदेश, सी फॉर छत्तीसगड, ओ फॉर ओडिशा आणि एम फॉर शेवटचा महाराष्ट्र असं लक्षात ठेवा. आता पर्सेंटेज वाईज जर विचारलं की पर्सेंटेज वाईज सगळ्यात टॉपला कोण आहे लक्षात ठेवा मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड. काय पर्सेंटेज वाईज जर विचारलं मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मणिपूर आणि नागालँड. त्याला त्याची ट्रिक्स असे मिर्झा मॅम कडे पैसे मनी नाही, मिर्झा मॅम कडे मनी नाही, मिर्झा मॅम कडे मनी नाही. मिर्झा म्हणजे MZ फॉर मिझोराम बरोबर आहे. मिर्झा मॅम कडे मॅम आले ना MAM त्यातला पहिला एम काय आहे मिर्झा, ए फॉर अरुणाचल प्रदेश, दुसरा ए फॉर अरुणाचल प्रदेश, दुसरा एम मेघा, नंतर आहे मनी 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 मणिपूर येईल, नाहीचं नागालँड, नागालँड नाही नागालँड असं लक्षात ठेवा. म्हणजे मिर्झा मॅमकडे मनी नाही, रिपीट सांगतो मिर्झा मॅमकडे मनी नाही तर मिर्झा सुरुवातीला मिर्झा आहे म्हणून एम स्टार्ट ठेवा. मिझोराम ए आलाय तो अरुणाचलचा आहे, तिथं पण AR आला होता, हे दोन्ही ARच आहे, हे अरुणाचल प्रदेश. नंतर एम फॉर मेघा आहे बरोबर आहे, मेघा आहे. आता नॉर्थ ईस्टला जायचं आपल्याला दुसऱ्या ट्रिकला. नंतर आहे मनी फॉर मणिपूर, नागा फॉर नागालँड काय नाही फॉर नागालँड असं फॉर नागालँड असं ठेवते. तुम्ही जर पाहिले सेकंड ट्रिक सगळी नॉर्थ ईस्टला बिलॉंग करते पर्सेंटेज वाईज नुसार. मिर्झा मॅमकडे मनी नाही, मिर्झा मिझोराम, ए अरुणाचल प्रदेश, एम मेघालय, मनी नाही म्हणून मणिपूर, नाही नागालँड असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही ट्रिक्स होती, ही विसरणार नाही. नंतर आहे वृक्षाच्छादन. वृक्षाच्छादन म्हणजे अभिलेखित वनक्षेत्राच्या बाहेरील 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले वृक्षखंड व एकाकी वृक्ष होते. भारतीय वनस्थिती अहवालानुसार 14.25 चौरस किलोमीटर वृक्षाच्छादनासह देशात राज्य प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. आता लक्षात ठेवा हे महत्वाचं ट्रिक आहे. VIP आपलं काय तिकडं आपण 5 क्रमांकाला होतो फॉरेस्ट कव्हरनुसार, पण ट्री कव्हरनुसार किती पहिले बरोबर आहे. एकच मिनिट हां किती वृक्षाच्छादन ते वनाच्छादन होतं, वनाच्छादन फॉरेस्ट कव्हर, वृक्षाच्छादन ट्री कव्हर. कन्फ्यूज होऊ नका, ते पहिलं वनाच्छादन त्याला फॉरेस्ट कव्हर म्हणतात, ह्याला म्हणतात वृक्षाच्छादन. बऱ्याच प्रकारचं कन्फ्युजन होतं. वनाच्छादन फॉरेस्ट कव्हर, वृक्षाच्छादन वृक्ष बरोबर आहे ना. वन म्हणजे फॉरेस्ट, ते लक्षात राहील. वृक्षाच्छादन नावाचं त्याला रिलेट करायचं, वृक्षाच्छादन ट्री कव्हर असं कन्फ्यूज करू नका. वन फॉरेस्ट कव्हर, वृक्ष ट्री कव्हर. फॉरेस्ट कव्हरमध्ये महाराष्ट्र एरिया वाईज 5 क्रमांकला आहे. वृक्षाचा ट्रीमध्ये ट्री फॉरेस्ट कव्हरनुसार पहिला आहे काय सॉरी फॉरेस्ट कव्हरनुसार त्याला आपण वनाच्छादनानुसार 5 क्रमांक आहे आताच पाहिलं. आणि वृक्षाच्छादनानुसार त्याला ट्री कव्हरनुसार पहिला आहे. तुम्ही म्हणतात कसं लक्षात ठेवायचं महाराष्ट्र बोला बरं. महाराष्ट्र शेवटी काय आहे टीचा ज्याला जास्त हे होतं उल्लेख होतो. महाराष्ट्र ट्रा फॉर टी म्हणलं की पहिलं टी आमच्याकडे आमचा जास्त विलंबित होतो म्हणून आम्ही ट्रीमध्ये आम्ही प्रथम क्रमांकाला आहोत. तर अशा लक्षात ठेवा. तर एकच मिनिटं आपला किती राहिलं बघतो. थोडंच राहिलेलं आहे होऊन जाईल. थोडं लेक्चर आजचं पण 1 तासापर्यंत चाललंय त्याबद्दल तुमची माफी मागतो. पण काही नाही मित्रांनो की आपलं गोष्टी आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि नुसतं पळत राहणं काय अडचण नाही. नुसतं पळून काय करायचं आपल्याला तोंड आपटायचं नाही. आपल्याला बारीक गोष्टी अनालिसिस करून एक्झामला अपेअर व्हायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. वेळ भरपूर आहे. फक्त मॅनेज करून व्यवस्थित वेळ आपला काय करायचा कारणी लावायचा. आता एक लाईन निवडक राज्याचे वनाच्छादन विचारलं होतं आपल्याला विचारतं ट्री कव्हरनुसार महाराष्ट्राची लक्षात ठेवा मित्रांनो. हे वनाच्छादनचं पाहिलं होतं बरोबर आहे. तर अशा लक्षात ठेवा. नंतर आहे भौगोलिक क्षेत्राची एकूण वनाच्छादनाची टक्केवारी जर पाहिलं तर लक्षात ठेवा ह्या जी एक ट्रिक्स राहिली ती आपली सांगायची. भौगोलिक क्षेत्राची एकूण वनाच्छादनाची टक्केवारी किती 16.5 त्याचाही एक क्रम आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू. म्हणजे ही जर हेडलाईन आली भौगोलिक क्षेत्राची एकूण वनाच्छादनाची टक्केवारी फॉरेस्ट कव्हर टक्केवारी जर विचारलं टक्केवारीनुसार तर लक्षात ठेवा आपल्याला हे एक आपल्याला इथे पाहता येईल की छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे. अशा आपल्याला हे गोष्टी दिसतील. त्याचं मी छमछम करता हे
पायल असं लक्षात ठेवलं होतं, बरोबर आहे. छमछम करता पायल. छ फॉर छत्तीसगड, एम फॉर मध्य प्रदेश, क फॉर कर्नाटक, ता फॉर तामिळनाडू. छमछम करता पायल, छम छत्तीसगड, मध्य प्रदेश, करताचं कर्नाटक आणि तामिळनाडू. नंतर लक्षात ठेवा आपल्याला जर विचारलं होतं की मध्यम प्रकल्प काय, स्मॉल इंडस्ट्री काय, त्याचं विचारलं होतं. सूक्ष्म सिंचन प्रकल्प काय, मध्यम सिंचन प्रकल्प, त्याचे एरिया हेक्टर विचारलं होतं. म्हणजे काय असं पी आय पाहिलेलं की त्याचं इन्व्हेस्टमेंटनुसार MSME कशा डिवाइड होतात, मायक्रो स्मॉल मीडियम असं. तसंच आपल्याला विचारलं होतं इरिगेशन प्रोजेक्ट स्मॉल मीडियम लार्ज, त्याचं विचारलं होतं हे किती हेक्टरपर्यंत. तसं आपलं विचारलं होता अति घनदाट वने, मध्यम घनदाट वने, खुली वने आणि झाडी झुडपे, त्याचं वनाचं काय आहे ते प्रमाण. तर लक्षात ठेवा 70% जास्त जर ते वनाची घनता असेल तर त्याला म्हणतात अतिघनदाट. मध्य घनदाट 40 ते 70, खुली वने 10 ते 40 आणि झाडी झुडपे 10%च्या वर. म्हणजे अतिघनदाट 70 आकडा लक्षात ठेवा, सगळ्यात कमी 10 म्हणले खाली झाडी झुडपे आणि 70 म्हणलं की हे अतिघनदाट आणि 40-70 म्हणलं की मध्यम घनदाट आणि 10-40 म्हणलं की खुली वने. असं 10 म्हणजे 10 40 40 70, 10 40 40 काय 10 40 40 70 आणि 70% 2 लक्षात ठेवा. 10 झाडी झुडपे कमी आणि 70% जास्त असेल तर काय म्हणतात अतिघनदाट. 40 ते 70 मध्यम घनदाट आणि खुली वने 10 ते 40 हे लक्षात ठेवा. वन्यजीव राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य. वन्यजीवाचे एकच मिनिट, थोडं वेळ किती झालंय बघतो. आहे आपल्याला 51 मिनिटं झालेले आहेत, आणखी 9 मिनिटं आहेत. आपल्याला कसं आहे 1 तासाच्या वर व्हिडिओ द्यायचा नाही का, तर खूप मोठा व्हिडिओ झाला, व्हिडिओ बनही कंटाळवाणं होतं. माझा प्रयत्न आहे की 1 तासाच्या वर गेलाच नाही पाहिजे आणि इथून पुढचे मी प्रयत्न करेल की अर्धा तास 25 ते 30 मिनिटांमध्येच खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करायचा. हे पहिला टॉपिक महत्त्वाचा होता म्हणून एवढा वेळ दिला आहे. तुम्ही पेशंटली म्हणजे संयमाने हे काय करा, लेक्चर पहा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल. माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथं नक्कीच आठवणार मी काय सांगितलं. आणि तुम्हाला मी सांगितलं की आपले लेक्चर जरी नुसते पाहिले तरी तुम्हाला काही गोष्टी इथंच क्लिअर झालेल्या दिसतील. लक्षात वन्यजीव राष्ट्रीय उद्यान अभयारण्य. आता लक्षात ठेवा वन्यजीवाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी 6 राष्ट्रीय उद्याने, 51 अभयारण्य, 27 सार्वजनिक राखीव क्षेत्र आहेत. पहिल्यांदा लक्षात ठेवा 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. किती? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, 51 अभयारण्य आहेत, 27 सार्वजनिक राखीव क्षेत्र. 6 51 27 लक्षात ठेवा. 6 51 27 51 काय आहेत अभयारण्य. 51 लक्षात राहील अभयारण्य 51. अभय दिलंय ना मी तुला म्हणून 51. आपण काय म्हणतो 51 आपण दक्षिणा देतो ना, 51 रुपये शुभ आकडा असतो म्हणून. अभय दिला म्हणून 51 रुपये दिले, अभय दिला म्हणून 51 दिले असं लक्षात ठेवा. 51 27 संवर्धित राखीव क्षेत्र काय 27 संवर्धित राखीव क्षेत्र आणि 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. किती? 6 राष्ट्रीय उद्यानं आपल्याला बघता येतील. किती? 6 राष्ट्रीय उद्याने. नंतर लक्षात वन्यजीव प्रकारचे क्षेत्र आणि खर्च. व्याघ्र प्रकल्प किती मित्रांनो? 1 2 3 4 5 6. आपल्याला व्याघ्र प्रकल्प किती महाराष्ट्रामध्ये? 6. मेळघाट, ताडोबा, अंधारी, पेंच, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा आणि बोर. आणि हत्ती प्रकल्प एक आलेला आहे कोल्हापूर, बरोबर आहे. कोल्हापूरला हत्तीचा कोल्हापूरला लक्षात ठेवा. हत्ती कुठं? कोल्हापूरला. आणि तुम्हाला जाणं असेल कर्नाटकमध्ये हत्ती खूप आहेत. मग त्याच्या रिसेंट त्या खालचा ॲडजस्टमेंट कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर लक्षात ठेवा. कोल्हापूरचं ह आणि हत्तीचं ह लक्षात ठेवा. तरी लक्षात राहील कोल्हापूरचं ह आणि हत्तीचं ह. कोल्हापूर प्रकल्प हत्ती प्रकल्प कोल्हापूरला आहे. आणि 6 लक्षात ठेवा मेळघाट, ताडोबा, अंधारी, पेंच, सह्याद्री आणि नवेगाव, नागझिरा. मेळघाट माहिती कुठं? अमरावतीला आहे. ताडोबा अंधारी चंद्रपूरला आहे लक्षात ठेवा. अंधारी चंद्र असल्यामुळं अंधार पडणार नाही असं लक्षात ठेवा. ताडोबा अंधारी चंद्र आणि त्या अंधार पडणार नाही चंद्र असल्यामुळे लक्षात ठेवा. पेंच, शिवनी आणि छिंदवाडा आणि मध्य प्रदेशमधील जे 2 जिल्हे आहेत शिवनी आणि छिंदवाडा तिथं पण आहे आणि नागपूर. आता काय झालं लक्षात पेंच म्हणजे पेच पडला ना, ती पेंच महाराष्ट्रामध्ये आहे का मध्य प्रदेशमध्ये आहे? टेन्शन घेऊ नका. पेंच तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. तिकडे 2 जिल्हे शिवनी आणि छिंदवाडा आणि आपल्याकडे आहे नागपूर महाराष्ट्रामध्ये. सह्याद्री 4 जिल्ह्यामध्ये आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. सातारा, सांगली सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. सरळ लक्षात ठेवा. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. नवेगाव, नागझिरा काय आहे? भंडारा गोंदिया तिकडं. भंडारा गोंदिया, नवेगाव, नागझिरा पलीकडे डायरेक्ट कॉपरेट टाकून द्यायचं. बोर, वर्धा पश्चिम बंगालमध्ये ओला ब म्हणतात. काय? ओला ब. आपण वर्धा म्हणतो ते बर्धा म्हणतात. आपण पण बर्धा म्हणायचं. ट्रिक्स लक्षात ठेवण्याचं. बर्धा बोर ब लक्षात ठेवेल. बर्धा बोर अशा प्रकारे हे झालेलं आहे. तर लक्षात ठेवा व्याघ्र गणनेनुसार आपल्या महाराष्ट्रात किती व्याघ्र आहेत लक्षात ठेवा. भारतीय वाघ स्थिती 2022 नुसार किती? 22 नुसार 44 444. किती? 444. 2022 नुसार किती? 444. आता 444 कसं लक्षात ठेवायचे? 22चा अहवालानुसार आहे ना. 22ला डबल करायचा. 22 जुनी 44. फक्त एक 4 ॲड करायचा. 22 जुनी 44 सोबत लगेच एक 4 टाकून द्यायचा. 22 4 44. 22 4 44 लक्षात ठेवा. विसरणार. 18 नुसार किती होता? 312 होता. पण आता लक्षात ठेवा 2022 ची डबल काय 44 आणि एक आणखी 4 त्यासोबत नेऊन टाकायचा.
नंतर बघा तुम्हाला एक जाणवलं असेल की आता सगळ्यात जास्त वाहक कुठे तर लक्षात ठेवा मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. कुठं? मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र आणि तमिळनाडू. महाराष्ट्र वाघांमध्ये किती 4 नंबरला आहे. मग लक्षात ठेवा ट्रिक्स कशी, मकू महान टायगर. मकू नावाचं एक टायगर आहे. आपण काय म्हणतो प्रेमाने मकरंदला काय म्हणतो मकू. मकरंद म्हणजे खूप तरी चांगलं नाव आहे ना मकरंद. मग मकरंद काय आहे, एक नाव आहे कुणाचं, एका टायगरचं आहे. मग त्याला काय म्हणतो मकू महान टायगर आहे. मकू महान टायगर आहे. मनीला आपण मांजरीला मनी म्याव म्हणतो, तसं टायगरला मकू म्हणू. बरोबर ना, मनी मकू. राग येणार नाही ना मांजरीला की वेगळंच काहीतरी ठेवलं तर माझ्या भावाला का लांब ठेवलं असं. मनी मकू तिला पण आवडेल. मनी म्याव मकू टायगर. मनी म्याव मकू टायगर. मकू मग लक्षात ठेवा मकू महान टायगर आहे. MKU मकू. MKU महान टायगर. M फॉर मध्य प्रदेश, K फॉर कर्नाटक, U फॉर उत्तराखंड आणि लक्षात ठेवा महान म्हणजे महाराष्ट्र आणि टायगर म्हणजे तामिळनाडू. T फॉर टायगर. आता तुम्ही म्हणता U उत्तर प्रदेश पण घेऊ शकतो मित्रांनो. उत्तर प्रदेश पण घेऊ शकतो, पण आपल्याला काय उत्तराखंड घ्यायचं आहे. उत्तराखंडला आपण शॉर्ट फॉर्म केलं तर काय होतं UK. इथं पण बघा मकूला जर हे केलं तर वापस गेलं तर UKच होते ना. UK आपण KU केलंय. UK KU म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. UK फॉर उत्तराखंड आहे. M फॉर मध्य प्रदेश. तुम्हाला M नॉर्थ ईस्टचा पण आहे. मी तर मगाशी पण सांगितलं महाराष्ट्र असल्यावर कशाला तिकडे लांब जायचं, आमच्या सोबतचं घ्या ना. कोणतं मध्य प्रदेश. मकू महान टायगर. M फॉर काय आलं मध्य प्रदेश. K फॉर कर्नाटक, U फॉर उत्तराखंड, M फॉर महाराष्ट्र आणि टायगर तामिळनाडू. अशी 5 काय रँकिंग आहे आपल्याला 5. नंतर आहे वन उत्पादन. हे काय आहे बांबू, तेंदूपत्ता, डेंगू हे काय आपले वन उत्पादने मिळतात वन उत्पादनामध्ये. नंतर आहे वृक्ष लागवड कार्यक्रमाची काय केलेलं आहे ते पहिले. सामाजिक वनीकरण कार्यक्रम काय आहे आपण संत तुकाराम वनग्राम योजना. तर लक्ष ठेवा मित्रांनो संत तुकाराम वनग्राम योजना कधीची 2006ची आहे. काय आणि मानव विकास मिशन विचारलं होतं PY कडे आपल्याला. मानव विकास मिशन ही 6च आहे. त्या PYची बॅच मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, बॅचच्या मुलांना माहीत असेल की मानव विकास मिशन 2006चं आणि संत तुकाराम वनग्राम योजना 2006ची. लिंक कशी करायचं, वन वाचवा मानव वाचवा. वन वाचवले तर मानव वाचल ना. वन म्हणले की वनग्राम, मानव म्हणले की मानव विकास. वनांचा विकास झाला तर मानवांचा विकास होणार. दोघंही 2006. संत तुकाराम वनग्राम योजना 2006. मानव विकास मिशन त्या संदर्भात लक्षात ठेवा 2006ची. लक्षात ठेवा त्या संदर्भात काय संत तुकाराम वनग्राम योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या जातात. कुणानुसार संत तुकाराम वनग्राम योजना हे महत्त्वाचं आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या. नंतर आहे लक्षात ठेवा शेवटचा पॉईंट राहिलेला आहे. टेन्शन घेऊ नका, झालं आजचं लेक्चर. तुम्ही म्हणतात खूप होतं पण महत्त्वाचं खूप जरी असलं तरी महत्त्वाचं होतं. कांदा संवर्धन त्याला काय म्हणतात मँग्रुव्ज प्लांट. काय मँग्रुव्ज प्लांट. खारफुटीची वन येते तुम्ही म्हणू शकता. भारताची वनस्थिती अहवाल 2023 नुसार राज्यात 315 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कांदळ वनाचे आच्छादन आहे. कांदळ संवर्धन करण्यासाठी भारतीय वन कायदा 1927 किती तुम्हाला मग कशी म्हणतो ना फॉरेस्ट ऍक्ट 1927ला आधी वन आले नंतर पशु आणि पक्षी आले. मग 1927 आपण 1927ला उलटं केलं होतं. 27चं उलटं केलं काय होतं 72 होते. आकड्याची 72ला काय आलेलं आहे वन्यजीव अधिनियम आलेला आहे. वन कायदा 27चा. ते 27ला थोडं हे केलं एक्सचेंज केलं आकड्यांचं. तर आपलं काय येतं तो आपला वन काय तो वन्यजीव अधिनियम येतो. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय कलम 20 अंतर्गत 11,548 हेक्टरपेक्षा जास्त कांदळ वनाला राखीव वने म्हणून घोषित केले. ही दोन्ही लाईन खूप मोठा आहे. लक्षात किती 315 चौरस किलोमीटर. हे लक्षात पाठच करून का 315 कांदळ संवर्धन. बरोबर आहे. काय 315 आणि लक्षात ठेवा 315 काय लक्षात ठेवा मित्रांनो. काय आहे मित्रांनो 315 आर्टिकल आहे ना आपलं. बरोबर आहे. MPC OPC त्या संदर्भात आपण बोलतो ना लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग तिथे 315 आहे ना. तर मग ते आपलं संवर्धन करतं म्हणून लक्षात ठेवा आपलं संवर्धन कांदळ संवर्धन दोघंही 315. बरोबर आहे. 315 विसरणार नाही खूप महत्त्वाचं आहे. आणि भारतीय वन करार 1927 कलम 20 अंतर्गत लक्षात ठेवा किती 2020 कुठं पण येणार 2020 34 24 14 सारखे सेम आकडे किती कलम 20 अंतर्गत 11,548 हेक्टरपेक्षा जास्त कांदळ वन राखीव म्हणून घोषित केले होते. शेवटची लाईन पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 193 गावात समावेश असलेल्या राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर स्थानिक समुदायाच्या सहभागासह कांदळ संवर्धन व उपजीविका साधन निर्मिती योजना सन 2017 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेनंतर खेकडा पालन शेती, पिंजऱ्यातील मत्स्यशेती, कालवे शिंपल्याची शेती, शोभेच्या माशांची पैदास, निसर्ग पर्यटन आणि कांदळ लागवड या प्रकारचे उपजीविकेचे विविध उपक्रम विकसित करण्यात करिता शासनाने सन 2014-15 मध्ये काय केले ते सांगितलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. कितीपासून 17 पासून ती योजना आहे. कोणती कांदळ संवर्धन व उपजीविका साधन निर्मिती योजना कशी 2017ची.
फूड अँड प्रोसेसिंग किंवा 17-18 आणि हे पण काय आहे संवर्धनाची पण आहे बरोबर आहे फूड अँड प्रोसेसिंग जर मासे पकडले तेव्हा काय करावं लागेल प्रोसेसिंग करावं लागेल म्हणून लक्षात ठेवा कांदा संवर्धन उपजीविका साधन निर्मिती मग त्या वनामध्ये जर तुम्हाला एखादं चांगलं उत्पादन भेटलं वन तेव्हा पण आपण प्रोसेसिंग करा मग ते कधी नेऊन टाकणार फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंगची योजना 17-18ची हे पण 17च आहे अशा प्रकारे आपलं हे लेक्चर संपलं आहे आणि चौथा भाग ही संपला आहे ॲग्रिकल्चर टॉपिक संपला आहे मित्रांनो भूगोल असेल पर्यावरण असेल कृषी असेल अर्थशास्त्र सगळ्याच्या दृष्टीने हा आपल्याला टॉपिक महत्त्वाचा दिसतो मित्रांनो इथून पुढचे लेक्चर आपलं मी रिपीट काय करतोय की तुम्ही म्हणता की प्रत्येक लेक्चर जर एवढं झालं तर आम्ही केव्हा बघणार आमची परीक्षा जवळ आली टेन्शन घेऊ नका इथून पुढचे लेक्चर आपले हे 25 ते 30 मॅक्सिमम मिनिटाचे असतील आणि तेही क्वालिटी लेक्चर असतील ह्या टॉपिक आपल्याला खूप महत्त्वाचा होता कारण की आपल्याला एक वॉर्मअप पण भेटला ह्यामधनं एक इकॉनॉमिक स्टोरीमधून कसा डाटा एक्सट्रॅक्ट करायचा ट्रिक्स टेक्निक्स आणि ट्रेंड कसा डेव्हलप करायचा हेही पाहिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो आज इथे थांबूयात आणखी एक गोष्ट जाता जाता तुम्हाला नेहमी सांगत राहील आपल्या लेक्चर होईपर्यंत कोणत्याही टप्प्यावर आत्मविश्वास कमी झाला भीती वाटली एकच सांगायचं ती जाहिरात जर पाहिली नसेल तर नक्की यूट्यूबला जाऊन बघा खूप छान वाटतं माय20ची ऋतिक रोशनची डायलॉग असं टाकायचं माय20 ऋतिक रोशन काय ॲडव्हर्टाईज त्यामध्ये असतं की खूप त्याला चॅलेंजेस असतात आणि तो बाकीचे लोक घाबरतात पण तो घाबरत नाही तो आणि तो काय करतो माय20 पितो आणि काय करतो ते एक वाक्य आहे फेमस ते तुम्हाला मागे पण सांगितलं की डर के आगे जीते काय डर के आगे जीते स्वतःला भीती वाटलं की काय सांगायचं डर के आगे जीते ठीक आहे थँक्यू